आज खोराकामध्ये सोयाबीनची डाळ टाकलेली आहे। कुठलाही व्यवसाय जर करायचा असेल, म्हणजे समजा शेळी पालन करायचं असेल, दुग्ध व्यवसाय करायचा असेल किंवा कुक्कुटपालन जर करायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे चारा व्यवस्थापन। आणि पहिलं चारा व्यवस्थापन केलं पाहिजे, त्यानंतर निवारा जो आहे तो तर आपण करतोच, परंतु चारा अतिशय महत्त्वाचा आहे। जर चारा व्यवस्थापन व्यवस्थित नसेल तर आपण त्या व्यवसायामध्ये म्हणजे सक्सेस होऊ शकत नाही। त्याच्यामुळं चारा महत्त्वाचा आहे। आता शेळी पालन करताना अगोदर आमच्या इकडं सुबाबळी वगैरे होत्या, परंतु त्याचा काय व्हायलं की बांधावर सुबाबळी असल्यामुळं भरपूर सुबाबळी यायला लागल्या, त्याचं बी शेतामध्ये पडायला लागलं आणि त्याच्यामुळं शेतामध्ये सुद्धा सुबाबळी भरपूर उगवायला लागली आणि त्याच्यामुळं पिकाचं नुकसान व्हायला लागलं किंवा पेरता येणं झालं। म्हणून आम्ही बांधावरच्या सगळ्या सुबाबळी काढून टाकलेल्या होत्या। म्हणून सध्या चारा जो आहे तो कमतरता भासायला लागलेली आहे शेळ्यांसाठी। तर आता माझा एक विचार आहे की आता हे सुबाबळ तुम्ही बघता इथं शेंगा वगैरे भरपूर लागलेले आहेत, तर आता ह्या शेंगा काढायच्या आणि एका शेतामध्ये कुठेतरी एक पट्टी जी आहे तर ते 1 एकर किंवा अर्धा एकर जे आहे तर सुबाबळीची लागवड करायची ठिबक करून, असा एक माझा विचार चालू आहे। त्याच्यामुळे आजपासून ह्या ज्या शेंगा आहेत ह्या शेंगा गोळा करायला चालू करतो। 1-2-3 दिवस भरपूर शेंगा गोळा करून त्याचं बीज आहे तर ते प्रोसेसनं आपल्याला लावावं लागतं। ते बी डायरेक्ट आपल्याला लावता येत नाही सुबाबळीचं, तर ते काढून त्याला म्हणजे पाण्यामध्ये उकळावं लागतं। तर त्याची प्रोसिजर आहे, एक दिवशी आपण ती प्रोसिजर करणार आहोत, नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी ते दाखवणारच आहे। तर अशा पद्धतीची सुबाबळचं बी काढून आता 1 एकरमध्ये आपण सुबाबळ लागवड करूयात, म्हणजे जेणेकरून शेळ्या ज्या आहेत तर त्यांना चाराही भेटेल आणि सगळ्या म्हणजे शेताचं नुकसानही होणार नाही बाकीच्या। आणि सुबाबळ हा पौष्टिक चारा आहे शेळ्यांसाठी, भरपूर खातात आणि पोट भरून खातात, त्याच्यामुळं सुबाबळ ही परवडते। त्याच्यामुळे 1 एकर सुबाबळ लावायला काय हरकत नाही। तर आता आपण तेच करणार आहोत। नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवून मी कशा पद्धतीने त्याची प्रोसिजर आहे आणि कशा पद्धतीने आपण सुबाबळ लागवड करणार आहोत। आज सुबाबळीचा पाला बांधलेला आहे पिलांना। थोडासं आभाळ असल्यामुळं, ढग थोडेसे असल्यामुळं सूर्यसुद्धा चंद्रासारखा दिसत आहे। आजच्या नेहरीमध्ये वांग्याची भाजी, भात, गेवड्याच्या शेंगा आणि चपाती। काय का बरं होय, का बरं बर्थडे चॉकलेट झालीस? बड्डे आहे का तुझा? होय अय इकडे बघ, बड्डे आहे का तुझा? काय नाव आहे तुझं? स्वरा। तर मंडळी, माझं हे जसं चॅनल आहे ब्लॉगचं, तसंच आणखी 2 चॅनल आहेत माझी, तशी 3 आहेत आणखी, परंतु 2 चॅनल चांगले आहेत। त्याच्यात एक चैत्राली फिल्म्स म्हणून जे चॅनल आहे त्याच्यावर मी वेबसिरीज वगैरे बनवतो, मी स्वतः डायरेक्टर आहे आणि ते चॅनल माझं मॉनिटाईज आहे आणि त्या चॅनलपासून मला रेव्हेन्यू पण मिळतो, म्हणजे पैसे मिळतात। आणि आता दुसरं एक चॅनल आहे माझं, म्हणजे हे अण्णा कोळेकर ब्लॉग्स सोडून आणखी एक चॅनल आहे, ते म्हणजे शेवटची पिढी, आणि ते चॅनल आता मॉनिटाईज होत आहे। तर मी या मॉनिटाईजसाठी ते अप्लाय पण केलेलं आहे, तर ते पण लवकरच आता म्हणजे उद्यापर्यंत ते मॉनिटाईज होईल। आणि हे जे ब्लॉगचं चॅनल आहे हे सुद्धा आता लवकरच मॉनिटाईज व्हायला आलेलं आहे। थोडेसे म्हणजे एक 25-30 सबस्क्रायबर कमी आहेत, तेवढे झाले का लगेच हे पण चॅनल माझं मॉनिटाईज होणार आहे। तर माझी आपणास विनंती आहे की जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आता लवकरच हे पण चॅनल मॉनिटाईज होईल। मग तसं म्हटलं तर ह्या महिन्यामध्ये माझे एकूण 3 चॅनल जे आहेत तर ते मॉनिटाईज असतील आणि 3 चॅनलपासून मला पैसे मिळत असतील ह्या महिन्यापासून। तर तुम्हीही चॅनल चालू करू शकता, तुम्हीही तुमची जी काही कला किंवा तुमच्या काही गोष्टी आहेत तर त्या यूट्यूबवर शेअर करून तुम्हीही यूट्यूबपासून पैसे कमवू शकता। कशा पद्धतीनं पैसे कमवायचे, कशा पद्धतीनं चॅनल मॉनिटाईज करायचं किंवा कशा पद्धतीनं यूट्यूब चालवायचं हे मी तुम्हाला मार्गदर्शन करेन, कारण माझे 3 चॅनल आता मॉनिटाईज होत आहेत, त्याच्यामुळं मला यूट्यूबचं बऱ्यापैकी माहिती झालेली आहे। तुम्हालाही मी मदत करेन, तुम्हीही तुमचं चॅनल चालू करू शकता। तर माझं जे आता अप्लाय मी केलेलं आहे ते चॅनल मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो कशा पद्धतीने मी अप्लाय केलेलं आहे मॉनिटाईजसाठी। तर हे आपलं डॅशबोर्ड आपण YT स्टुडिओमध्ये ओपन केलेलं आहे। तर हे जे चॅनल आहे शेवटची पिढी, ह्याच्यातला एकच माझा व्हिडिओ जो आहे तो अशा पद्धतीनं व्हायरल झालेला आहे बघा। हे 44K पर्यंत हा व्हिडिओ गेलेला आहे एका आठवड्यामध्ये आणि 4000 तासाचा जो वॉच टाईम आहे तो ह्या एकाच व्हिडिओने पूर्ण केलेला आहे।
म्हणजे जर आता वॉच टाईम जर आपण बघितला तर बघा टोटल 28 दिवसाचा वॉच टाईम हा 3400 तास आहे, 3450 तास. आणि पूर्ण जर वॉच टाईम आपण जर बघितला टोटल तर तो 4799 म्हणजे 4000 वॉच टाईम पूर्ण होऊन पुढं गेलेला आहे हे चॅनल. आणि म्हणून मग मी ह्याला अप्लाय केलेला आहे मॉनेटाईजसाठी. तर आता हे अप्लाय केल्यानंतर अशा 2 स्टेप ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि तिसरी स्टेप जी आहे गेट रिव्ह्यूड, म्हणजे जे आता चॅनलवर ते बघतील काय कसं आहे चॅनल काय नाही ते, आणि मग ते मॉनेटाईज करतील. उद्यापर्यंत ते चॅनल मॉनेटाईज होणार आहे, शेवटची पिढी लास्ट जनरेशन. आणि माझं जे हे चॅनल आहे अण्णा कोळेकर ब्लॉग, तर ह्या चॅनलचे बघा अशा पद्धतीनं त्याचा डॅशबोर्ड आहे. आणि ह्याचा जो वॉच टाईम आहे तो जवळजवळ मला वाटतं बघूयात आपण, एका महिन्याचा वॉच टाईम हा 1716 तास झालेले आहेत. आणि टोटल जर वॉच टाईम आपण जर बघितला तर तो 2549 म्हणजे 2549 तास झालेले आहेत. म्हणजे 3000 तास व्हायला पाहिजे. तर आपण ते अर्नमध्ये जाऊन बघूयात. तर बघा इथं 475 सबस्क्रायबर झालेले आहेत, म्हणजे 25 सबस्क्रायबर फक्त कमी आहेत. आणि 2397 तास झालेले आहेत इथं. आणि 3000 तास आपल्याला ते पाहिजेत. आणि लवकरच ते 3000 तास पण पूर्ण होतील आपल्या सगळ्यांच्या कृपेने म्हणायला काय हरकत नाही. तर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनल हे पण सबस्क्राईब करा, अण्णा कोळेकर ब्लॉग, म्हणजे लवकरच माझे सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि मॉनिटाईज होईल. आज मुलांच्या शाळेमध्ये अतिरिक्त तास आहे स्पर्धा परीक्षेचा, आणि त्याच्यामुळे मी आता त्यांना शाळेतूनच घ्यायला चालू आहे, कारण गाडी त्यांना नेण्यासाठी आज येणार नाही किंवा सोडण्यासाठी येणार नाही. वाटेत आईस्क्रीम होतं तर ते मुलांना घेतलं, आणि मी जे आहे तर ते बदाम शेक घेतलेला आहे. तर मुलं पण म्हणले आम्हाला पण द्या, मग त्यांना पण घेतला. शेतात मुलं आल्यानंतर शेतातले जे काही कुत्रे आहेत ते मुलाबरोबर कसे लाडात येतात बघा, खेळतात बागडतात. आता माझ्याकडे हा पळत येत आहे. सोयाबीनचं बुसकट शेळ्या खूप आवडीने खातात. तर ह्या ब्लॉगला इथेच एंड करूया, आणि नंतर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतर. नमस्कार.